डोंबिवलीतल्या रिॲक्टर स्फोटामध्ये मृतांचा आकडा 11वर। मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। अंबादास दानवेंकडून घटनास्थळाची पाहणी। डोंबिवलीतील एमआयडीसी आणि निवासी विभागातील बफर झोन नाहीसा झाल्यानं धोका वाढला। एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं बिल्डरांकडून 500 भूखंड गिळंकृत। स्थानिक उद्योजकांचा आरोप। प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले। अर्जुन जेडगुले आणि गणेश देशमुख यांचे मृतदेह ठाणे TDRFनं बाहेर काढले। वेंगुर्ल्यात मच्छीमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन जात असताना बोट उलटली। 2 जणांचे मृतदेह सापडले तर 2 जण अजूनही बेपत्ता। पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या 3 पैकी 2 मित्रांची पोलिसांकडून चौकशी। पॉर्श कारची फॉरेन्सिक तपासणी देखील पूर्ण। पुणे अपघात प्रकरणी दोषी तपास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा। आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी। तर बंद केलेल्या पब आणि रेस्टॉरंटचे हजारो कर्मचारी रस्त्यावर। नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणामध्ये केवळ 25%च पाणी साठा शिल्लक। चर खोदण्याच्या प्रस्तावाकडे राज्य शासनानं दुर्लक्ष केल्यानं पाणी संकट आणखी गडद झाल्याचा आरोप। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमधला वीज पुरवठा खंडित। झाडं कोसळून घरांचंही नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।